मराठी तरुणाची कॉकरोच जनता पार्टी आता देशभरात ट्रेंडिंगवर आहे। अवघ्या 5 दिवसात 13 मिलियन फॉलोअर्स आलेत। कॉकरोच जनता पार्टीने भाजपला सुद्धा मागे टाकलंय। कॉकरोच जनता पार्टीचा या नावाचं सोशल मीडियावर आता सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या चर्चेची सुरुवात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यापासून झाली। काही बेरोजगार तरुण हे झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात। काही लोक फायदा तर काही लोक कायदा, माध्यम आणि IIT सारख्या व्यवस्थांमध्ये झुरळांप्रमाणे घुसखोरी करतात, अशा प्रकारचं त्यावेळेस वक्तव्य होतं। काही लोक कायदा, माध्यम आणि RTI सारख्या व्यवस्थांमध्ये झुरळांप्रमाणे घुसखोरी करतात असे विधान त्यांनी केले होते आणि त्यानंतर या संपूर्ण घडामोडी आपण पाहतोय। या चर्चेची सुरुवात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यापासून झाली होती। त्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली, राजकीय आरोप प्रत्यारोप झाले। काही बेरोजगार तरुण हे झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात असं त्यांचं वादग्रस्त वक्तव्य होतं। काही लोक कायदा, माध्यम आणि RTI सारख्या व्यवस्थांमध्ये झुरळाप्रमाणे घुसखोरी करतात असं विधान त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर आपण या सर्व घडामोडी पाहतोय। मराठी तरुणाची कॉकरोच जनता पार्टी सध्या ट्रेनिंगवरती आहे। मुळामध्ये न्यायमूर्ती सारख्या माणसांनी, ज्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी सर्वसामान्य युवकांना अशा पद्धतीने डिसवणं हे चुकीचं आहे। म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला। तुम्ही त्यांचे अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे। म्हणून आज जर तुम्ही पाहिलं ही कॉकरोच पार्टी वगैरे ज्यांनी काढली त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहेत। युवा वर्गामध्ये अशा पद्धतीची एखादी भूमिका घ्यायचा जर वेळ आली किंवा असा निर्णय घेण्याची कधी संधी मिळाली तर युवा पिढी एकत्र येते, याचं हे मला असं वाटतं की मूर्तिमंत उदाहरण आहे। त्याच्यामुळं तो पक्ष पुढे जाऊन काय करेल, काय करणार आहे हे काही मला काहीच माहिती नाही, परंतु युवा पिढीच्या कधीही मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की युवा पिढी ही देशाचं हित ठरवते, देशाच्या जडणघडणीमध्ये युवा पिढीचा देखील वाटा मोलाचा असला पाहिजे आणि म्हणून युवा पिढी जर विधायकरित्या एकत्र येत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।